इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मी आणि महालक्ष्मी आम्ही दोघी जणी चाललोय शॉपिंग. आणि गर्ल्स म्हटलं की ऑब्व्हियसली शॉपिंग तर सगळ्यांनाच खूप जास्त आवडत असते, कोणाला नाही आवडत. सो आम्ही दोघी आता शॉपिंगला चाललोय. माझ्याकडे ड्रेसेस भरपूर आहेत, पण ऍक्च्युली माझी जरा साईज आहे ना, तर आधी एस आणि एम असायची, तर आता ती साईज एल आणि एक्सेल झाली. पोरगी आधी माझ्यासारखी होती, आता डबल एक्सेल झाली. कधी कधी गाईज इग्नोर. तर बघू आता गेल्यानंतर बघू की कोणता ड्रेस मला सूट करतोय. ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच आमच्या दोघींना सपोर्ट करा. तर आता आम्ही आलो आहोत हडपसरला आणि गाड्या बघा कशा येतात, जवळ आल्यावर हॉर्न वाजवतात गाडीवाले. आम्ही चाललोय हडपसर मधून, चाललोय नाही, आम्ही पोहोचलोय हडपसर मध्ये. तेच हडपसर मध्ये पोहोचलोय. ड्रेस किती छान आहेत. आम्ही ड्रेस ऍक्च्युली मला ड्रेस घेण्यासाठी आलोय. तुझी बोलली ना ते बरोबर होता. ऍक्च्युली आता काय झालं, आम्ही आता चाललो होतो आणि अचानक एक मुलगा जाताना असा बोलला की अरे स्टार, ऑब्विसली यार 5 लाख फॉलोअर्स आहेत आम्हाला, का नाही लोक बघणार आम्हाला. 5 लाख ऑब्विसली 5 लाख फॉलोअर्स आहेत नुसते आम्हाला, आम्ही करणार, तेवढा कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये. सरळ चालत चालूय. आजूबाजूला पण लक्ष राहते, नाहीतर सोबत घेऊन जाते सगळेच. मला ड्रेस बघायचा, मला ड्रेस भेटत नाही. काही सजेस्ट करा की मला कोणता ड्रेस चांगला. लोकेशन तसं शोधलेलं आहे. आम्ही चाललोय एका शॉप मध्ये, तिथे छान ड्रेसेस भेटतात आणि जेव्हा आम्ही ड्रेस चॉईस करू तर त्या टायमिंगला आम्ही तुम्हाला दाखवू की कशा प्रकारे आमचे चॉईस पण कसे. मी बिलकुल चॉईस नाही करत, महालक्ष्मी चॉईस करते, तिची चॉईस खूप छान आहे. सो डोंबलं डोमला नाही. ओके गाईज, तर भेटू आपण आता दुकानामध्ये, कपड्यांच्या दुकानामध्ये. तू माझा ड्रेस घेऊन चाललीये, हा एकुलता एकच आहे जो एक्सेल साईज जो मला मस्तोय. तर गाईज कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. मिलते हैं ब्रेक के बाद. अच्छा तू करते. तर गाईज आम्ही आलोय कुठल्या कॅफेत आलोय. कॅफेचं नाव काय दादा? ओ भैया, कॅफेचं नाव काय? कैफे का नाम क्या है? हाँ, नवनाथ. ना ना गाईज आम्ही आलोय नवनाथ कॅफे मध्ये. कुठे येते? हडपसर मध्ये. तिला लागली भूक त्याच्यामुळे आलोय आणि त्या भैयाला आम्ही विचारलं कॅफेचं नाव काय आहे. भैया म्हणतात तर बघू आता काय खातो. हिला काही कुठल्या अँगलने तुम्हाला वाटतं ही बुक्कड आहे? कुठल्या अँगलने? जेवली पण परत भूक लागली. हे ऍक्च्युली मी म्हंटल पाहिजे की मी बुक्कड आहे, मला भूक लागली. मी आज कमी खाल्ले. मी काल रात्री कमी खाल्ले, सकाळी जेवले, दुपारी पण जेवले, वरण भात खाल्लाय. मला परत भूक लागली. आता परत डान्स क्लासला जायचंय ना, त्यामुळे. हा, मग आता ह्याला म्हणतात बुक्कड. मी एकच चपाती खाल्लीये आणि तरी माझं पोट असं भरल्यासारखं वाटतंय. माहित नाही का, कमेंट करून सांगा का असं वाटतंय. तर आम्ही काहीतरी खातो, अजून तर काय आलं नाही. आणि कॅफे तुम्ही खाऊ शकता. आता ना मी हा पुरीकडनं लायनर लावून घेणार, नवीन लायनर. आय एम सो सॉरी. नाही आणलंय पण घरी विसरलं टेबलावर. उद्या घेऊन ये. माझं असंच होतं गाईज, हिने मला लायनर आणायला सांगितलं, मी आणलं आणि तू म्हणली ना हो माझं आहे की. ठीक आहे चालेल, लावते. आणि अनफॉर्च्युनेटली ते लायनर माझ्याकडनं विसरलं. काय नाही होत, माझ्याकडे आहे. तिला मी निघतानाच सांगितलं होतं लायनर घेऊन ये. आजकाल यंग जनरेशन अशी विसरत चालली, डोक्याचं मेमरी यंग जनरेशन. मी यंगच आहे ना, का बुड्डी झाली? ऑब्विसली किती यंग दिसते मी, 16 वर्षाची कवळी पोरगी. नाबालिके. असं काही नाहीये गाईज. तर बघू आता आम्ही काय मागवलं. आपण कोल्ड कॉफी आणि फ्राईज मागवलंय, तर ते खातो आणि पहिलं ड्रेस घ्यायला जातो. तर भेटूया कोल्ड कॉफी आल्यानंतर. हे असं असं काय तेच लक्षात येत नव्हतं काय बोलायचंय. काय किती उशीर झालं बसलोय. हे क्लीन पण नाहीये. क्लीन पण नाही. ऐक ना, त्या टेबलवर बसतो क्लीन तरी आहे. हा, त्याने आता केलंय क्लीन.
नको, इज्जतीचा फायदा नाही करून घ्यायचं. नाही ना, तूच म्हटली ना, गाईच ही म्हटली की मला वॉशरूमला लागलीये, तर मी हिला म्हटलं की हगीच घाल मग. आणि मग मी कॅमेरा चालू करून म्हटलं की हा डायलॉग आपण परत म्हणू, तर म्हणते नाही, इज्जतीचा पंचनामा होईल. आता खायचंय, तोंडाला पाणी सुटलं. काहीच तर आत्ताच आम्ही जे मागवलं आहे ते आलेलं आहे. काय झालं आता? चॉकलेट सॉस ह्याला लागलंय. आता काय एक करू चुटकी ह्याचं? सिंदूर की किंमत तुम क्या जानो एक म्हणायचं. चुटकी चॉकलेट सॉस की किंमत तुम काय जानो अपेक्षा बाबा. चॉकलेट सॉस सिरप आम्ही आता खातो. कोल्ड कॉफी आणि काय हे हे फ्रेंच फ्राईज, हे कोल्ड कॉफी, हे आम्ही दोघी आणि खातो आता. एक सेकंड. तर फायनली गाईज हे संपलेलं आहे. आता आम्ही जे काय मागवलं होतं ते, तर आता इथून बिल देतो आणि जातो डायरेक्टली ड्रेस घ्यायला. कारण आता किती वाजलेत? 5:18 क्लासला जायचंय. तिचा क्लास आहे. चले, मला चला काही चला class चला नाही. चला क्लास भेटू आपण मनोहर मध्ये. खाली अशी मैत्रीण देव करो, सगळ्यांना भेटो. पे केले. अशी मैत्रीण सगळ्यांना भेटो, बिल पे करणारी. आम्ही आता आलेलो आहे मनोहरमध्ये. तिला लागली होती वॉशरूमला, त्याच्यामुळे आम्ही 4th फ्लोअरला आहे. आता खाली जाऊन बघतो. 3rd फ्लोअरला. 4th होता का 3rd होता? 3rd. हा, येस. हा पण छान आहे. मग पोरगी आता ड्रेस चॉईस करते. मला आणलंय नुसतं, पण व्हिडिओ मी काढते. ऑब्विसली तूच काढणार. ऍक्शन. नखरे. लाईट परफेक्ट बसेल, थोडस फिटिंग. पोरगी चालली कपडे ट्राय करायला. चांगलं दाखवता तुम्ही. आणि डिस्काउंट पण आहे तुमच्याकडे. किती % ऑफर आहे? हम्म. अच्छा, मान्सून सेल काय आहे का आता? ओके. अच्छा. आम्ही मागच्या वेळेस पण इथूनच खरेदी केली होती, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ड्रेसेस वगैरे खूप चांगल्या प्रकारे दाखवले. तर त्यासाठी आम्ही परत आता इथे खरेदी करायला आलोय शॉपिंगसाठी, जसं आम्ही तुम्हाला मगाशी बोललो होतो तसं. ते ना, ह्याच्यामधनं दुसरा कलर नाहीये का? ढिला आहे राहू दे. पण कलर पण, इकडे ये बरं. नको, ब्लॅक नको. 2च कलर आहेत का? ऍक्च्युली ब्ल्यू हा आहे, ब्लू आहे, पण डबल एक्सेल मध्ये थोडंसं. एक्सेल तर तुला परफेक्ट येतोय, फक्त 1 इंच स्टिच करावं लागेल. दुसरा अजून एखादा चॉईस. ब्ल्यू वाला दुसरा बघू. हा दुसरा कारण बघू. हा छान आहे आणि मला हे आवडतं ऍक्च्युली. लूजच बरं येते, छान पण कलर अजून दुसरा. ड्रेस आता थोडी दाखव ग, तब्येत पुरी झालीये. ड्रेस दाखव. खूप छान ड्रेस दाखवलेत, पण नाही ना, थोडं तब्येतीमुळे मलाच बसत नाही ड्रेस. रॉयल लुक वाटतोय जरा. जरा ओढणी बाजूला घे. तिकडे छान वाटतं, थोडं फिटिंग वगैरे केलं. असं मनासारखं भेटलं की चांगलं वाटतं. महालक्ष्मी झाली लिपस्टिक लावून. ही लिपस्टिक लावून बसली. आम्ही आता ड्रेस घेतलाय, म्हणजे शॉपिंग केली आणि आता आम्ही बाहेर पडलो आहोत मनोहर मधून. मनोहर मधून आम्ही बाहेर. मी आता. खूप सुंदर ड्रेस भेटलाय. तर नेक्स्ट व्हिडिओला जेव्हा आमच्या क्लासचं डान्स क्लासचं हे गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आहे, तेव्हा दिसेलच तुम्हाला ड्रेस कसा आहे, कसा घातलाय पूर्वी, कशी दिसतीये ते. तो ब्लॉग वेगळा असेल आपला. हा, मग तेव्हाच बघू देत ना, सरप्राईज. उचलताय तिथं कोणीच नव्हतं. तो चान्स बघून त्या ट्रकवाल्याने फास्ट मध्ये गाडी घेतली
आणि तिथली जी माणसं जी होती ती पटकन उतरून त्यांची गाडी उचलली गेलेली आहे इथे. बिचारे यार, मला लय बेकार वाटतं असं. कशी गाडी उचलतात बघा. कमाई कमाई. फायनली गाईज माझी शॉपिंग झालेली आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.